तर यानंतरची बातमी आहे आरे वसाहती संदर्भात। आरे वसाहतीतील अनधिकृत कामं ही लवकरच हटवली जाणार आहेत। 5 सदस्यांची समिती यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे। पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतलेला आहे। तर ही समिती महिन्याभरामध्ये अहवाल सादर करणार आहे। आरे वसाहतीमधील अनधिकृत कामं लवकरच हटवली जाणार आहेत। यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी डॅरिल मिरांडा जोडले गेलेले आहे। डॅरिल, आरे वसाहतीमधील अनधिकृत कामं हटवण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती जान्हवी, आरे कॉलनीतील अनधिकृत कामे लवकरच हटणार आहेत। वांद्रे येथील चेतना कॉलेज येथे काल सोमवारी 8 जानेवारी रोजी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। मुंबई उपनगरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांचे पडसाद या बैठकीत उमटले। गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत ते यात वाढ झाली असून याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याची टीका जी आहे ती अनेकांकडून करण्यात आली। काही दिवसांपासून राज्य सरकारतर्फे मड येथे असलेल्या अनधिकृत स्टुडिओवर देखील कारवाई करण्यात आली होती। यातील अनेक बांधकामे जी आहेत ही आरे कॉलनीत उभारण्यात आल्याची माहिती यावेळी समोर आली। त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी अनेक सदस्यांकडून जी आहे ती करण्यात आली। याची गंभीर दखल घेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 5 जणांच्या सदस्यांची एक समिती जी आहे ती घोषणा केली। या समितीत पोलीस दलातील एक सदस्य, पालिकेतील एक सदस्य, दुग्ध विकास विभागातील एक सदस्य, जिल्हाधिकारी समितीतील एक सदस्य आणि सर्वसाधारण एक सदस्य अशा एकूण 5 जणांचा समावेश असणार आहे। आणि या समितीला 1 महिन्याच्या आत जो आहे तो अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जान्हवी जी धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।